जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. महत्त्वाची आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, एप्रिल मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र मिळणार आहे. आता हा एकत्र हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती समजून सांगतो. किती वाजता जमा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती समजून सांगतो. खात्यामध्ये खटाखट 3,000 रुपये ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच काय तर तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला आता एकत्रित 3,000 रुपये दिले जातील आणि हे 3,000 रुपये तुम्हाला एकाच वेळी या ठिकाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नसतील त्या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण त्या बहिणींसाठी मार्च महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहेत. ठीक आहे, तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे की तुम्हाला पैसे कधी मिळतील, कोणत्या तारखेला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व माता भगिनींनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्व्य मिळणार नाही. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व माता भगिनींनी खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे की महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे. आता चर्चेमध्ये नेमकी का आलेली आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे की नेमकं एप्रिलचे पैसे कधी येतील. लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये प्लसमध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल तुम्हाला देखील 3,000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. ठीक आहे, आता हे कसे मिळतील त्याची माहिती आपल्याला बघायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. काय तर एप्रिल महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले तुम्ही बघू शकता. आजची डेट काय त्यानुसार तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणती अधिकृत तारीख अजून जाहीर झाली नाही आहे की कोणत्या दिवशी तुमचे पैसे येतील. फक्त सांगितलं जात आहे की 30 तारखेच्या आत तुमचे पैसे मिळतील. पुढे बघा, त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा देखील प्रश्न विचारला जात आहे. कारण बहुतेक वेळा सरकारने तेच केलं आहे, एकाच वेळेस 2 महिन्याचे पैसे तुम्हाला दिले गेलेले होते. जसे 3,000 रुपये एकाच वेळेस दिले गेले होते. फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 दिले गेले होते. मागेही तुम्हाला 2 महिन्याचे एकत्रित पैसे दिले गेले होते. तर असा देखील प्रकार घडलेला आहे. त्याचप्रकारे आता एप्रिल महिन्याचे पैसे प्लसमध्ये मे महिन्याचे पैसे असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र दिले जातील का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. नंतर पुढे बघा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील, परंतु एप्रिल महिना संपायला 6 दिवस उरले आहेत. त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर का एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र 3,000 रुपये देणार की 2 टप्प्यामध्ये 1,500 रुपये देणार असाही प्रश्न आणखीन उपस्थित होत आहे. म्हणजेच काय सांगायचं दोष आहे की तुम्ही एकाच वेळी 3,000 देणार की मे महिन्यामध्येच 2 टप्प्यामध्ये तुम्ही 1,500 करून देणार असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे महिलांच्या पगाराची तपासणी या ठिकाणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ज्या महिला पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. म्हणजे ज्या महिला ह्या निकषांमध्ये बसत नाही त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे त्या महिला या ठिकाणी बाद केल्या जातील. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण समजून सांगितलेली. अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. एकाच वेळेस तुम्हाला देखील 3,000 रुपये मिळू शकतात. आता बघावं लागणार आहे की 3,000 मिळतात की 1,500 मिळतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट येऊन. तोपर्यंत धन्यवाद.